केंद्र सरकारच्या विरोधात भारताच्या संविधानाची प्रतिकृती हातात घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाची निदर्शने। केंद्र सरकारच्या अलोकतांत्रिक धोरणाविरोधात आज विरोधकांकडून देशभर विरोध प्रदर्शन केले जात आहे। याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे निदर्शने केली गेली। यावेळी संसदेतील 146 खासदारांच्या निलंबनाचा जोरदार निषेध करण्यात आला। भारताच्या संविधानाची प्रतिकृती हातात घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या। या सरकारला विरोधी पक्ष नको आहे, आम्ही याला लोकशाहीची हत्या मानतो, असे रोहिणी खडसे म्हणाल्या। आज महागाई वाढलेली आहे, आज महिला सुरक्षित नाहीत, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करावी ही मागणी विरोधी पक्षातील खासदारांची होती। आणि या खासदारांच्या चर्चेवरती, ज्या मागणीवरती की चर्चा करावी हे करण्याच्या ऐवजी सरकारने त्यांना निलंबन केलंय। आणि तुम्ही बोलू पण नका, आम्हाला जे करायचंय ते आम्ही आमचे करणारच आहोत। त्याच्यामध्ये या घाई गडबडीमध्ये विरोधी पक्षातले खासदार तिथे उपस्थित नसताना 3 वेगवेगळे कायद्यांचं त्यांनी तिथे समर्थन घेऊन त्यांच्या मेजॉरिटीवरती त्यांनी ते पास केलेत। हे लोकशाहीची हत्या आहे। म्हणून आम्ही म्हणतोय संविधान बचाओ और भाजपा को भगाओ, नाहीतर भविष्यामध्ये संविधानाने जी लोकशाही आपल्या भारताला दिलेली आहे तेही शिल्लक राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।